नमस्कार शेतकरी मित्रांनो, माहिती उपयुक्तच्या या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया की कोणकोणते जिल्ह्यांचे गावं पात्र आहेत, म्हणजे पीक विम्यासाठी, आणि कोणकोणते जिल्हे पात्र आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला तर मग बघूया. जसं मित्रांनो बघू शकता, बीडमध्ये अंतिम पैसेवर 2024चे बघू शकता मित्रांनो. बीडमध्ये एकूण गावे आहेत 1397, आणि त्यापैकी 50 पैशापेक्षा कमी 793 गावं आहेत, आणि 50 पैसेपेक्षा जास्त 604 गाव आहेत. म्हणजे मित्रांनो 50 पैसेपेक्षा ज्यांची आणेवारी कमी आलेले 793, ते 793ला 793 गावं म्हणजे पात्र ठरलेले आहेत पीक विमाच्या योजनेसाठी. म्हणजे पीक विम्याचं सरसकट त्यांना पीक विमा भेटणार आहे. आणि जे बाकीचे जे 50 पैसेपेक्षा जास्त ज्यांची आणेवारी आलेली आहे, त्या यांना ज्यांनी क्लेम केलेला असेल त्यांनाच फक्त पीक विमा भेटणार आहे. तर चला मग पुढचं बघूया. जसं बघू शकता मित्रांनो, परभणी आहे. परभणी गावामध्ये एकूण गावे आहेत 835. 835 पैकी मित्रांनो 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी जे आहे त्यांची 835ला 835, आणि 50 पैसेपेक्षा जास्त एक पण गाव नाही. म्हणजे पूर्णच्या पूर्ण सरसकट मंजुरी आपल्या परभणी जिल्ह्याला भेटलेली आहे. तर जसं मित्रांनो पुढचं बघू शकता मित्रांनो, हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण गावे आहेत 573. त्यापैकी 50 पैसेपेक्षा कमी आहेत 573 गावं, आणि 50 पैसेपेक्षा जास्त 000 आणेवारी आलेली. त्याच्यामुळे हिंगोली जिल्हा पण सरसकट 25% जो अग्रिम पीक विमा असतो त्यासाठी मंजूर झालेला आहे. तर मित्रांनो चला तर मग पुढचा कोणता जिल्हा आहे बघूया. जसं मित्रांनो बघू शकता आपण धाराशिव जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्याचा मित्रांनो बघू शकता, धाराशिवमध्ये 126 गाव आहे. त्याच्यापैकी 126ला 126 गावांची 150 पैसेपेक्षा म्हणजे आणेवारी कमी आलेली. तुळजापूर आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये 115 गाव आहेत. त्यापैकी सगळे गावांची आणेवारी 50 पैसेपेक्षा जास्तची आलेली आहे. उमरगा आहे. उमरगामध्ये 96 गावं आहेत, आणि 96 गावामध्ये 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी आलेली आहे. तर दुसरं बघू शकता मित्रांनो, लोहारामध्ये 47 गाव आहेत, आणि 47 गावांची 50 पैसेपेक्षा जास्त आणेवारी आलेली आहे. पुढचा बघू शकता मित्रांनो, भूम आहे. भूममध्ये पण 93 गाव आहेत, आणि 93ला 93 गावांची म्हणजे 50 पैसेपेक्षा जास्त आणेवारी आलेली. दुसरं बघू शकता म्हणजे मित्रांनो, परंडामध्ये 91 गाव आहेत. 91 गावामध्ये 50 पैसेपेक्षा कमी असलेले गाव 24 आहेत, आणि 50 पैसेपेक्षा जास्त आणेवारी असलेले 67 गाव आहेत, जे अपात्र ठरले आहेत, म्हणजे पीक विम्यासाठी म्हणायचं. कळंबमध्ये 97 आहेत. 97 गावाला 97 गाव 50 पैसेपेक्षा जास्त आणेवारी असलेले गाव आहेत. आणि वाशी आहे. वाशीमध्ये 54 गावं आहेत. 54ला 54 50 पैसेपेक्षा जास्त आणेवारी असलेली गावं आहेत. जसं मित्रांनो आपण गावाने आहे या तालुक्यांची आपण बघितलेले जिल्ह्यामधल्या, तर मित्रांनो ज्यांची म्हणजे 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी आलेली ज्या गावांची, त्या गावांना सरसकट पीक विमा भेटणार आहे. आणि ज्यांची 50 पैसेपेक्षा जास्त भेटले त्यांना सरसकट पीक विमा आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन जर क्लेम केलेला असेल, तर त्या 72 तासाच्या अगोदर आणि त्यांचा यशस्वीरित्या पूर्ण झालेला असेल तर त्या शेतकऱ्यांना जे 25% अग्रिमचा पीक विमा आहे तो धाराशिवमधल्या धाराशिव जिल्ह्यामधले जे शेतकरी त्यांचे 5,72,000 म्हणजे 32,000 शेतकऱ्यांचा क्लेम मंजूर करण्यात येईल. तर असे ते तुळजापूर तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांनी म्हणजे घोषणा केली, ट्विटरवर त्यांनी केले, म्हणजे ट्विट पण केलेलं आहे. त्याच्यामुळे धाराशिव जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे 5 लाख शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसामध्ये पीक विमा भेटणार आहे. तर बाकीच्या जिल्ह्यांचं पण सेम आहे. ज्यांची 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी आली त्यांना सरसकट पीक विमा भेटणार. ज्या गावांची 50 पैसेपेक्षा जास्त आणेवारी आली त्या गावांना फक्त ऑनलाईन ज्यांचा क्लेम केलेलं 72 तासाच्या अगोदर त्यांना पीक विमा भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आम्ही नवीन व्हिडिओ आणतो. तर धन्यवाद मित्रांनो.